नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज शनिवार 4 एप्रिल 2026. मित्रांनो, आज संपूर्ण महाराष्ट्रात सध्या हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा चॅनलच्या माध्यमातून. पण विनंती आहे, आपण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण जेणेकरून असे दररोजचे बाजारभावाचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. पहिली बाजार समिती आहे सेनगाव. लोकल हळदीला आवक आलेली आहे 68 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 12,000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 13,000 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 14,000 रुपये. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे नांदेड. नांदेड या ठिकाणी हळदीला आवक आलेली आहे 1,700 क्विंटलची. कमीत कमी नांदेडला हळदीला दर मिळाला 11,800 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 13,890 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 15,500 रुपये. यानंतरची बाजार समिती मुंबई. लोकल हळदीला आवक आलेली आहे 121 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 21,000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 23,500 रुपये, तर जास्तीचा दर हा 26,000 रुपये मिळालेला आहे. यानंतरची बाजार समिती आहे जिंतूर. जिंतूर नंबर 1 या हळदी आवक आलेली आहे या ठिकाणी 37 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 12,600 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 13,000 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 13,751 रुपये. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे नांदेड. नांदेड या ठिकाणी आवक आलेली आहे हळदीला 1,169 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 11,200 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 13,200 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 15,010 रुपये. यानंतरची बाजार समिती शेनगाव. आवक आलेली आहे 99 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 11,500 रुपये, सर्वसाधारण दर 12,500 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 13,500 रुपये. यानंतरची बाजार समिती आहे नांदेड. नांदेडला आवक आलेली आहे 2,781 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 8,195 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 12,800 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 15,695 रुपये. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे हादगाव तामसा. लोकल हळदीला आवक आलेली आहे 100 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 11,000 रुपये, सर्वसाधारण दर 12,000 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 13,000 रुपये. यानंतरची बाजार समिती आहे वसमत. वसमत या ठिकाणी लोकल हळदीला आवक आलेली आहे 794 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाले आहे 10,000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 12,950 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 15,900 रुपये.